आज करणार आहोत आपण कढी आणि वाफलाची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। दररोज जेवणासाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतो। त्यात वेगळं काही खायचं बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी करू शकता। अगदी झटपट बनणारी कढी आणि वाफलाची रेसिपी करणार आहोत, ज्यात आपण मेथी वापरणार आहोत। हे मेथी वाफला करणार आहोत, खाण्यासाठी तितकीच हेल्दी पण। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा आणि 4 चमचे चण्याचं पीठ यानी की बेसन। आणि यामध्ये मी टाकणार आहे जिरं आणि ओवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ। आता ह्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, तीळ, त्याचबरोबर खाण्याचा सोडा, जिरं आणि बारीक चिरलेली मेथी। मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे पाणी आणि पाणी टाकून याचा एक डो रेडी करून घेऊयात। इथे आपला परफेक्ट कसा डो रेडी झालेला आहे। तेल लावायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे साईडला ठेवून देणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण आता हे छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत। मध्ये त्याचे एक होल करायचा आहे। बनवायला अगदी साधं आणि सोपं आहे, तुम्ही इथे बघू शकतात। तर अशाच प्रकारे सगळे वाफला मी आता रेडी करून घेते। इथे घेतलेलं आहे स्टीमर, खाली पाणी टाकलं होतं, त्यावर एक जाळी ठेवलेली आहे। जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यावर आपण वाफला ठेवणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपले वाफला आपण चांगले स्टीम करून घेऊयात। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। वाफला सुद्धा मधपर्यंत छान शिजलेला आहेत आणि आपण सोडा वापरला होता, त्यामुळे हे छान इथे हलके पण झाले आहेत आणि फुललेल्या पण आहेत। हे काढून घेऊयात आणि बाकीचे वाफला पण स्टीम करून घेऊयात। आता हे वाफलाच मी डीप फ्राय करणार नाही आहे, फक्त शॅलो फ्राय करणार आहे। त्या तरीसुद्धा हे तितकेच टेस्टी आणि क्रिस्पी बनतात। तर तेलावर टाकलेलं आहे राई आणि जिरं, थोडंसं तळतळून घ्यायचं आहे। राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की लगेच ठेवणार आहेत आपले वाफला आणि स्लो गॅसवर दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे। तर एका साईडने आपले वाफला चांगले इथे फ्राय झाले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। हे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे डीप फ्राय पण करून खाऊ शकतात, पण शॅलो फ्राय करून सुद्धा हे तितकेच टेस्टी आणि क्रिस्पी होतात। तर दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंतच मी आपले वाफला छान शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। आपले वाफलाच खाण्यासाठी रेडी झाले आहेत। बाकीचे वाफला पण अशाच प्रकारे फ्राय करून घेते। कढी बनवण्यासाठी तेलामध्ये टाकलं होतं राई आणि जिरं, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मी ते अद्रक लसूणची पेस्ट वापरत आहे। तुम्ही बारीक चिरलेले लसूणसुद्धा इथे वापरू शकतात। तर लसूण आणि हिरवी मिरची चांगली फ्राय करून घ्यायची आहे। लगेच टाकत आहे
दही जे मी छान फेटून घेतलं होतं. तुम्ही ते ताकसुद्धा वापरू शकतात. चिमूटभर हिंग टाकणार आहे, हळद टाकायची आहे आणि आपलं दही टाकणार आहे. त्याचबरोबर घेतलेलं आहे 2 चमचे चणा डाळचं पीठ यानी की बेसन. त्यात पाणी टाकून त्याचे एक बॅटर रेडी करून घेऊयात. दह्याचं मिश्रण थोडंसं उकळलं की लगेच टाकत आहे चवीनुसार मीठ आणि चणा डाळचं पीठ जे आपण ऑलरेडी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं. व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि एक 10 ते 12 मिनटं स्लो गॅसवर कढी चांगली उकळून घेऊयात. 8 ते 10 मिनटं झाले आहेत. कढी पण छान परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. आता बाउलमध्ये थोडीशी कढी काढायची आहे, वरतून बाफला ठेवायचा आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडी शेव किंवा मिक्स फरसाण खाण्यासाठी एक नंबर लागतो. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.